जय भीम मित्रांनो, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम या संस्थेचा एक कार्यकर्ता. आमचा फोरम मागील 9 महिन्यापासून आपली दीक्षाभूमी आपला अभिमान हा उपक्रम चालवत आहे. आजचा व्हिडिओ म्हणजे विशेष आहे, ज्यात आम्ही दीक्षाभूमीच्या अशा काही गोष्टी व अशा काही मुद्द्यांबद्दल चर्चा करणार आहोत, त्यात सर्व समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. आमचा वाद इथल्या कमिटी सोबत नाही. या व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश फक्त लोकांना जागृत करणे आहे. 2 महिन्याने इथे धम्मचक्र प्रवर्तन सोहळा साजरा होणार आहे. मात्र तुम्ही आता बघू शकता, इथे तयारी सुरू व्हायची आहे. हा गेट बघा. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांची मूर्ती आहे. हा दरवाजा किंवा हा बॅरिकेड चालू असल्याने लोक सरळ इथून येऊ शकतात, ज्यात गर्दीची वाढ होऊ शकते. ही माती पाण्याने खाली घसरते व इथे चिखल निर्माण होते. हे सर्व रिकामे झाले पाहिजे. तुम्ही जर नीट अवस्था बघितली तर A1 ग्रेडचा दर्जा असलेली दीक्षाभूमी खूप मेंटेन ठेवायला हवे. इथे खूप अस्वच्छता असते, जे फोरम प्रत्येक रविवारी साफ करते. 2 महिन्याने इथे धम्मचक्र प्रवर्तन सोहळा साजरा होणार आहे. मात्र तुम्ही आता बघू शकता, इथे तयारी सुरू व्हायची आहे आणि ही तयारी 20 दिवसाआधी सुरुवात होते. तेव्हा इथे बुलडोजर आणि JCB. फोरम पण प्रत्येक रविवारी इथे साफसफाई करत असते. आम्ही इथे बारीक लक्ष ठेवत असतो, जेणेकरून इथे येणाऱ्या भाविकांचे हाल होऊ नये. इथल्या कर्मचाऱ्यांना वेतन कमी असू शकते, ज्यांच्यामुळे इथे काम होत नसेल. तुम्ही बघू शकता, यांचे गार्डन पण मेंटेन नाही. इथे पैसा खर्च करायला हवा. कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवा, जेणेकरून इथले बाथरूम स्वच्छ राहतील. आपले लोक दूर दूरून येतात. एखाद्या प्रायव्हेट शाळा किंवा कॉलेजचे बाथरूम मेंटेन असते. ते कसे? कारण तिथे 4 वेळा दिवसातून साफसफाई होते. मात्र इथे का होत नाही? इथे तर साधं पाणीही उपलब्ध नसते. स्वच्छता राखायची कशी? आणि याच बाथरूमच्या बाजूला लागून आहे गेस्ट हाऊस, जिथे आपल्या येणाऱ्या बौद्ध उपासकांची राहण्याची सोय सुविधा होऊ शकते. हवे तर कमिटीने त्यांच्याकडून शुल्क घ्यायला हवे आणि याला मेंटेन करायला हवे. मात्र हा गेस्ट हाऊस बंद का आहे, याची उत्तर कमिटीकडे नाही आणि समाजाला सुद्धा ते याचे उत्तर देऊ शकत नाही. याचे मेंटेनन्स जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम या संस्थेला दिले तर आम्ही खुशाल आपल्या बौद्ध बांधवांची सेवा करू. तुम्ही आणखी बघू शकता की रस्त्यावर माती असते. एक JCB लावून साफसफाई करायला हवी. विहाराजवळच लागून एक ऑफिस आहे, ज्यात मीटिंग होऊ शकतात. मात्र हे पूर्णपणे खुले करत नाहीत. अशा खूप समस्या इथे आहेत, ज्या आम्ही कमिटीवर दोष करत नाही आणि त्यांना याचे जबाबदार ठरवत नाही. आम्हाला आमच्या जनतेला आमच्या सोबत जोडायचे आहे आणि सर्वांना अशी एक नम्र विनंती की त्यांनी आमच्या या उपक्रमात सहभागी व्हावे. खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम यांच्या चालवत असलेला उपक्रम आपली दीक्षाभूमी आपला अभिमान यात सहभागी व्हावे. धुळीतून उठलेलं स्वप्न इथे
रक्ताचा प्रत्येक थेंब सांगतो गाथा. हातात ध्वज, डोळ्यात ज्वाला, हीच आपली ओळख, आपली भाषा, आपली दीक्षाभूमी, आपला अभिमान. छातीत धडक